शोधुनी साध्य माझे साधता न आले, हरवुनी सत्व माझे जाणता न आले. काय दडले असावे या अंतरंगात माझ्या, उकल करता करता आयुष्य खर्ची झाले. काय मी कमावले, काय मी गमावले, उरले काय आहे या सावलीत माझ्या. दृष्टिकोनाचा साक्षात्कार. महेशच्या आयुष्यात तो दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला होता. निवडणुकीच्या रणांगणात त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः आसमंत दाखवला होता. हजारोंच्या गर्दीतून उसळणारा जल्लोष, डीजेचा निनाद, गुलालाची उधळण आणि फुलांचा वर्षाव, सगळीकडे विजयाचं उन्मुक्त उधाण आलं होतं. फेटा मिरवत वाहनाच्या उघड्या छतावर उभा असलेला महेश लोकांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. हात जोडले जात होते, हात उंचावले जात होते आणि डोळ्यात विश्वास चमकत होता. परंतु या सगळ्या उत्साहाच्या मध्यभागी उभा असलेला महेश आतून मात्र वेगळ्याच विश्वात हरवलेला होता. चेहऱ्यावरचं हास्य लोकांसाठी होतं, मन मात्र प्रश्नांनी भरलेलं होतं. रात्री बंगल्यावर वर्दळ ओसरायला बराच वेळ लागला. अभिनंदनाचे फोन थांबत नव्हते. मध्यरात्र उलटून गेली, पण झोप महेशच्या डोळ्यांपासून दूरच होती. नेहमीप्रमाणे तो छतावर गेला. पुणवेची रात्र होती. आकाश चांदण्यांनी भरून गेलं होतं. मंदगार वारा वाहत होता, पण तो मनाला शांती देत नव्हता. लोकांच्या अपेक्षा, जबाबदारीचे ओझं, पुढचा राजकीय प्रवास, हे सगळं मनाच्या सागरात लाटा बनून धडकत होतं. सहज त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाश मात्र शांत होतं, स्वतःच्या अस्तित्वाबाबत निश्चिंत. तेव्हाच एक तारा तुटून आकाशातून झेपावला. त्या क्षणी त्याच्या मनात कुठल्या तरी महान विचारवंतांचं वाक्य उमटलं. ज्यावेळी तुला वाटेल की तू फार मोठा झालास, त्यावेळी या विशाल ब्रह्मांडाकडे पहा. तेव्हा तुला तुझ्या सूक्ष्मतेचा खरा अर्थ कळेल. महेशने डोळे मिटले. आत चाललेलं वादळ शांत करण्यासाठी तो स्वतःच्या अंतरंगाकडे वळला. गुरूंचा सहवास. त्या रात्रीचं तो आपल्या गुरूंकडे गेला. गुरु ध्यानस्थ होते, शांत, स्थिर आणि तेजस्वी. महेश नम्रपणे म्हणाला, गुरुजी, मी जिंकलो आहे, पण मन शांत नाही. सगळं मिळूनही काहीतरी अपूर्ण वाटतंय. गुरु हसले. महेश, तू जिंकलास की निवडला गेलास? महेश गोंधळला. दोन्ही एकच नाहीत का? गुरु म्हणाले, नाही. जिंकणं म्हणजे इतरांना हरवणं, पण निवडला जाणं म्हणजे लोकांच्या मनात स्थान मिळवणं. तू निवडला गेलास. आता खरी परीक्षा तुझ्या कर्माची आहे. म्हणजे फक्त काम करणं नाही, तो एक दृष्टिकोन आहे. निस्वार्थी भावनेनं, अहंकार विसरून केलेलं कर्म. समोरच्या झाडाकडे पाहत गुरु म्हणाले, हे झाड सावली देतं, फळ देतं, पण कधीही आपलं नाव कोरत नाही. हाच खरा दृष्टिकोन. दृष्टिकोनाची जाणीव महेशला उमगू लागलं. विचार हे बीज आहेत, दृष्टिकोन ही त्यांची माती आणि कर्म म्हणजे त्यातून उगवणारं झाड. मनातून येणारे विचार ज्ञानाच्या प्रवाहातून बुद्धीवर उतरतात आणि बुद्धी ज्या कृतीला आदेश देते
तेच आपलं कर्म ठरतं. दृष्टिकोन निरपेक्ष असेल तर प्रवृत्ती सुसंस्कृत होते. दृष्टिकोनाचा गाभा शुद्ध असेल तर व्यक्तीचं चरित्र तेजस्वी होतं. नदी जसा कचरा वाहून नेते आणि पाणी स्वच्छ ठेवते, वृक्ष जशी जुनी पानं गाळून नवीन पालवी आणतो, तसंच मानवानेही निरुपयोगी विचार गाळले पाहिजेत. कर्मातून प्रकटलेला महेश. त्या दिवसानंतर महेश बदलला, किंवा खरं सांगायचं तर त्याचा दृष्टिकोन जागा झाला. तो लोकात उतरला. गरजूंना मदत करताना, वृद्धांच्या डोळ्यात समाधान पाहताना, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवताना त्याला खऱ्या अर्थाने आपली भूमिका समजू लागली. आता तो प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हा निर्णय लोकहिताचा आहे का? हजारोंच्या गर्दीसमोर भाषण करताना त्याच्या आवाजात गर्जना होती, पण मनात नम्रता होती. फेटा मिरवत उभा असलेला तो नेता आता केवळ विजयी नव्हता, तो जबाबदार झाला होता. अध्यायाचा निष्कर्ष. सत्ता ही अंतिम ध्येय नसते. सेवा हेच तिचं खरं रूप असतं. आज असत्य झपाट्याने पसरतं कारण ते आकर्षक असतं, पण सत्य शांत असतं आणि प्रकाश देतं. आत्मविश्वास, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच ती त्रिसूत्री आहे, जी माणसाला केवळ मोठं करत नाही तर अर्थपूर्ण बनवते. महेशला अखेर कळून चुकलं होतं, निवडणूक जिंकणं हा एक क्षण असतो, पण लोकांच्या मनात स्थान मिळवणं हा आयुष्यभराचा प्रवास असतो. धन्यवाद. पुन्हा एकदा अशाच एका नवीन गोष्टीमध्ये भेटू.